वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। गुड न्यूज आहे आपल्या सगळ्यांसाठी, कारण की महत्त्वाची गोष्ट आहे आणि लवकरच जे आहे तुम्ही जसं थंबनेल बघितलेला आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी टीईटी परीक्षा आयोजित केली होती। महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा टीईटी 2024 लवकरच जे आहे म्हणजे परवापासून जे आहे तुम्हाला हे प्रमाणपत्र ऑफलाईन पद्धतीने मिळणार आहे। त्या संदर्भात काय करावं लागणार आहे, कुठे मिळणार आहे प्रमाणपत्र आणि कधीपासून मिळणार आहे, किती तारखेपर्यंत उपलब्ध होणार आहे, या संदर्भात पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। कोणकोणते डॉक्युमेंट्स न्यायचे तुम्हाला सोबत, आणि जर तुमचं प्रमाणपत्र आलं नसेल तर काय करता येईल त्यासाठी सुद्धा पर्याय या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साइडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा व्हिडिओ जो आहे ज्या अभ्यर्थ्यांनी टीईटी परीक्षा 2024 दिलेली आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, कारण की ही माहिती खूप महत्त्वाची आहे। जर वेळ निघून गेली तर त्यावेळेस तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र मिळणार नाही। तर शक्यतो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट काय आहे, गुड न्यूज बघा। महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी टीईटी असते, महा टीईटी 2024 जी पार पडली होती मागच्या दिवसांमध्ये, त्या संदर्भात ज्या विद्यार्थ्यांनी पेपर 1 दिलेला आहे किंवा पेपर 2 दिलेला आहे अशा विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे तो 14 फेब्रुवारी 2025 ला लागलेला आहे। त्या संदर्भात तुम्ही हे प्रसिद्धी पत्रक सुद्धा बघू शकता। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। तरी मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय काय आहे, तुम्हाला बघायची गरज राहणार नाही। सगळ्यात अगोदर बघा, ऍक्च्युली हे प्रसिद्धी पत्रक निघालेलं आहे 20/8/2025 चं। आता ते आजच्या तारखेमध्ये का महत्त्वाचं आहे ते सांगतोय, कारण की आज आहे 31 ऑगस्ट आणि उद्यापासूनच तुम्हाला हे प्रमाणपत्र जे आहे ते मिळणार आहे। म्हणजे मी व्हिडिओ शूट करतोय रात्रीला, आता सद्यस्थितीमध्ये 30 ऑगस्ट आहे आजची, पण तुम्हाला व्हिडिओ सकाळी पाहायला मिळेल 31 ऑगस्टला। त्याच्यामुळे जे आहे तर तुम्हाला उद्याला म्हणजे उद्याच्या तारखेमध्ये म्हणजे 1 सप्टेंबर पासून जे आहे ते प्रमाणपत्र मिळणार आहे। आता समोर बघा, ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळणार कुठे आहे त्या संदर्भात सांगतो। तुमचा परीक्षेचा निकाल जो आहे तो 14 फेब्रुवारी 2025 ला लागला। त्यानंतर ऑफलाईन पद्धतीचे जे प्रमाणपत्र आहे तुमचा रिझल्ट लागल्यानंतर तुमचं ऑनलाईन प्रिंट असेल, ठीक आहे, आणि विशेष म्हणजे तुमचं प्रवेशपत्र असेल, ऍडमिट कार्ड किंवा त्याला आपण हॉल तिकीट म्हणतो ते असेल। तर काय करायचं, तुम्हाला ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही परीक्षा दिली होती तिथले जे शिक्षणाधिकारी आहेत प्राथमिकचे, किंवा मग मुंबईमध्ये जर असेल तर शिक्षण निरीक्षक जे आहेत उत्तर, दक्षिण किंवा पश्चिम मधले, त्यांच्याकडे तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि तिथून तुमचं प्रमाणपत्र जे आहे ते हस्तगत करायचं आहे। परत सांगतो, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही परीक्षा दिलेली आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे तुम्हाला, आणि जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळणार आहे। प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात मुदत जी देण्यात आलेली आहे ती अशी आहे, हे प्रमाणपत्र तुम्हाला या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद आहे, हे जे प्रमाणपत्र आहे किंवा तुमचं जे टीईटी परीक्षेचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला 1/9/2025 ते 8/9/2025 पर्यंत मिळणार आहे। म्हणजे 1 सप्टेंबर 2025 पासून ते 8 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्हाला मुदत असणार आहे हे प्रमाणपत्र तिथे जाऊन तुम्हाला घ्यायचं आहे। प्रत्यक्ष तुम्ही स्वतः वैयक्तिक जा, तिथे गेल्यानंतर काही गोष्टी आहेत त्या पर्सनली तुम्हालाच करावं लागणार आहे, आणि काय सोबत न्यायचंय, काय सोबत न्यायचंय ते सुद्धा सांगणार आहे मी। तुम्हाला पर्सनली जावं लागणार आहे तुमचं सर्टिफिकेट घेताना, ठीक आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती की काही सूचना ज्या आहेत उमेदवारांना देण्यात आलेल्या आहे प्रमाणपत्र घ्यायला जाण्यापूर्वीच्या, ठीक आहे। कोणत्या सूचना आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्याच्याशिवाय तुम्ही प्रमाणपत्र घेऊ शकत नाही। तर बघा, ऍक्च्युअल मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची ऑफिशियल वेबसाईट जी आहे www.mscpune.in या ऑफिशियल वेबसाईटवर काही सूचना तुमच्यासाठी आलेल्या आहेत। त्या सूचना सुद्धा तुम्हाला दाखवतो मी। या आहेत सूचना, जर तुम्हाला तुमचं टीईटी प्रमाणपत्र किंवा टीईटी सर्टिफिकेट जे आहे ते मिळवायचं असेल त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचं पालन करावं लागणार आहे, आणि काही सूचना ज्या आहेत त्या फॉलो कराव्या लागणार आहेत। कोणत्या आहेत सूचना बघा, सूचना मी सांगतो तुम्हाला 1 बाय 1। मी एकदा परत सांगतोय तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे, मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, तुमचे जेवढे काही डॉक्युमेंट्स असतील, डॉक्युमेंटची फाईलच म्हणा एक तर डॉक्युमेंटची जी फाईल आहे ती फाईल सोबत ठेवा। परीक्षा दिलेली आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही किंवा जिल्ह्यामध्ये परीक्षा दिली तिथे जा। शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचं कार्यालय कुठे आहे ते बघा, त्यांचं ऑफिस जे आहे ते तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झाली आहे किंवा नाही, चौकशी करा। आणि नंतर झाले असेल सुरू, 1 तारखेपासून सुरूच होणार आहे, तुम्हाला 1 सप्टेंबर पासून त्यांनी सांगितलंय की देणार आहे आम्ही, तर 1 सप्टेंबर पासून तुम्हाला तिथून प्रमाणपत्र हस्तगत करायचंय। आता सूचना काय आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते सांगतो। ते डॉक्युमेंट्स नमूद करून ठेवा वहीमध्ये किंवा लिहून घ्या आता कोणकोणते आहेत, किंवा मी इथे तुम्हाला दाखवतो हे डॉक्युमेंटची लिस्ट आहे कोणकोणते बघा।
सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही 2 प्रतीमध्ये जे आहे तुमचे जे मूळ कागदपत्र आहे ते सोबत ठेवायचे आहेत, स्वतः उपस्थित राहायचं आहे पर्सनली, ठीक आहे. आता डॉक्युमेंट्स बघा कोणकोणते आहेत. सगळ्यात अगोदर पहिलं डॉक्युमेंट जे आहे ते आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महाटीईटी जी आहे त्या संदर्भाचं जे ॲडमिट कार्ड होतं किंवा प्रवेशपत्र होतं ते तुम्हाला सोबत न्यायचं आहे, म्हणजे तुमचं हॉल तिकीट. दुसरं, टीईटीचा निकाल ज्यावेळेस लागला, टीईटी परीक्षेचा निकाल ज्यावेळेस लागला तर ती ऑनलाईनची जी प्रिंट तुमची जो आहे किंवा गुणपत्रिका प्रत जी आहे ती सुद्धा तुम्हाला सोबत न्यायची आहे, रिझल्ट जो आहे तुमचा तो. तिसरं, डीएड किंवा बीएड झालेलं असेल तर गुणपत्र किंवा प्रमाणपत्र ते सुद्धा तुम्हाला न्यायचं आहे असेल तर, ठीक आहे. कारण की तुमचं डीएड किंवा डीएलएड किंवा बीएड झालेलं असेल तर जे काही झालेलं असेल तर त्या संदर्भाची गुणपत्रिका आणि मार्कशीट म्हणजे सर्टिफिकेट आणि मार्कशीट तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे ओरिजिनल. नंतर आरक्षित प्रवर्ग जे आहे किंवा तुम्ही कोणत्या ना कोणत्या कॅटेगरीमध्ये येता तर त्यावेळेस तुम्हाला जात प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे, जात प्रमाणपत्र सोबत ठेवा. आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये नमूद केलेली नाही पण ती सुद्धा सांगून देतो तुम्हाला, जर तुम्हाला एनसीएल लागू असेल तर एनसीएल सुद्धा सोबत घेऊन जा, नॉन क्रिमिलेट जे आहे ते, ठीक आहे. नंतर जे आहे ते आहे काही उमेदवार दिव्यांग असतील आणि त्यांनी परीक्षा दिली असेल तर जे उमेदवार दिव्यांग आहे फक्त त्यांच्यासाठी आहे, त्यांनी दिव्यांगाचं जे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा सोबत न्यायचं आहे. जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी माजी सैनिक असल्याबाबतचा पुरावा सोबत न्यायचा आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना टीटी सर्टिफिकेट घेण्यासाठी जायचं आहे किंवा जे जाणार आहेत अभियोगधारक सगळे ज्यांचा निकाल लागलेला आहे ते किंवा पास झालेले आहेत ते, तर सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचं ओळखपत्र म्हणजे थोडक्यात त्याला आपण ID म्हणतो, तर तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची ID सोबत न्यायला चालते. एक तर आधार सोबत न्या किंवा एक तर पॅन कार्ड किंवा एक तर ड्रायव्हिंग लायसन्स किंवा एक तर वोटर ID, हे 4 पैकी तुम्हाला कोणतं तरी एक डॉक्युमेंट सोबत न्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला तिथे ओळख पटवून देण्यासाठी मदत होईल. आता जे फिमेल असतात किंवा ज्यांच्या नावामध्ये थोडा बदल आहे किंवा काही ना काही प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, तर त्यावेळेस त्यांनी त्यांच्या उपाययोजनेनुसार की आमच्याजवळ माझं नाव हे आहे पण कधी कधी काय होतं मॅरेज केल्यामुळं किंवा लग्न केल्यामुळं काय होतं महिलांचं नाव शक्यतो चेंज होतं, त्यावेळेस अगोदरचं नाव आणि नंतरचं नाव जे आहे त्या संदर्भात तुमच्याजवळ काही पुरावा आहे का, मॅरेज सर्टिफिकेट आहे किंवा नाही, त्या संदर्भाचं डॉक्युमेंट असेल तर ते सुद्धा सोबत घेऊन जा. आणि अजून एक माझं ॲडिशनल तुम्हाला सजेशन राहील की तुम्ही काही गोष्टी सोबत न्या ज्या मी सांगतोय त्या. उदाहरणार्थ एक फोटो सुद्धा सोबत ठेवा, तुमचा एक फोटो, एक 2-3 फोटो सोबत ठेवा. नंतर ID प्रूफ जे आहे ते सोबत ठेवा ॲडिशनल एखादा. नंतर सिग्नेचर जी आहे ती तुम्ही अगोदर केली होती परीक्षा फॉर्मवर तशाच प्रकारची सिग्नेचर करा, दुसरी करू नका. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं जे सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे ऑफलाईन त्याच्यावर तिथले जे अधिकारी आहेत त्याच्यावर स्वाक्षरी झालेली आहे का त्यांची ते बघा, ते चेक करा. नाही तर गडबडीमध्ये काय होतं आपण स्वाक्षरी चेकच करत नाही आणि आपण सर्टिफिकेट घरी घेऊन येतो, नंतर आपल्याला कळतं की याच्यावर स्वाक्षरीच नाहीये, त्याच्यामुळे ते व्हॅलिड नसणार, ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांची स्वाक्षरी होणं खूप आवश्यक आहे. त्या संदर्भात इथे माहिती सुद्धा दिलेली आहे. काय आहे माहिती सांगतो मी तुम्हाला बघा. सक्षम अधिकारी जे आहेत तिथे उपलब्ध असलेले त्यांची स्वाक्षरी त्याच्यावर आहे किंवा नाही याची खात्री करा. जर खात्री केल्यानंतर तुम्हाला जर आढळलं की स्वाक्षरी नाहीये तर स्वाक्षरी करून घ्या. नंतर आता काही असे उमेदवार आहेत तुम्हाला हे कळालं, ठीक आहे. आता नंतर काही असे उमेदवार आहेत ज्यांचं टीईटी प्रमाणपत्र आलंच नाही, तर मग त्यांनी काय करायचं, त्यांनी पॅनिक नाही व्हायचं. काय करायचं सांगतो. ज्यांचं टीईटी प्रमाणपत्र उपलब्ध झालं नाही अशा उमेदवारांनी लेखी तक्रार द्यायची आहे त्यांच्याकडं. लेखी तक्रार दिल्यानंतर टीईटी सर्टिफिकेट्स किंवा मार्कशीट जे आहे तुम्हाला तक्रार दिल्यानंतर तुम्हाला ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे. नंतर तुम्ही जी तक्रार दिलेली आहे सदर तक्रार जी आहे दिल्यानंतर तुम्हाला तुमचा जो हे आहे काय, ही तक्रार तुम्हाला कुठे करायची आहे, ही तक्रार तुम्हाला पुराव्यासहित म्हणजे थोडक्यात त्यांना सांगायचं की मी अमुक अमुक ठिकाणी शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क केल्यानंतर मला असं आढळून आलं की माझं जे टीईटी प्रमाणपत्र आहे ते मला मिळालेलं नाहीये. माननीय महोदयांनी माझं प्रमाणपत्र मला मिळावे यासाठी जे आहे लवकरात लवकर प्रयत्न करावा ही नम्र विनंती. अशा प्रकारचा तुम्ही लिहू शकता मजकूर. आणि तो मजकूर किंवा तो जो पोस्ट आहे ते एक तर तुम्ही ईमेल करू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना, किंवा माझ्या मते ईमेल हे बेस्ट ऑप्शन नाहीये. तुम्ही प्रत्यक्ष जे आहे पोस्टाद्वारे किंवा कशाद्वारे तरी अर्ज करा आणि तो अर्ज त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तुमची लेखी तक्रार दाखल होणं खूप आवश्यक आहे. जर तुमची लेखी तक्रार दाखल झाली तरच त्यांना कळेल की तुमचं प्रमाणपत्र तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आणि ते येणाऱ्या काही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. काही असे अभियोगधारक जे असतील त्यांना खरोखर अडचण येईल की त्यांना प्रमाणपत्र मिळणारच नाही किंवा मिळालं नाही, तर अशा कंडिशनमध्ये काय करायचंय, माझा ऑफिशियल ईमेल ID आहे kishorjhagre@gmail.com. याच्यावर संपर्क करा, याच्यावर ईमेल करा. मी ईमेल शक्यतो चेक करतो. या ईमेलवर आलेला ईमेल जर जेन्युइन असेल तुमची मागणी असेल तर त्यावेळेस मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा शेअर करेन.
ठीक आहे. आणि नंतर मी सांगेल तुम्हाला की पुढची प्रोसिजर काय करायची काय नाही. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आणि विशेष म्हणजे हे जे दोन्ही प्रसिद्धीपत्रक मी तुम्हाला दाखवले, याच्यामध्ये पहिलं प्रसिद्धीपत्रक आहे की कधीपासून तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे ते, आणि नंतर दुसरं जे आहे सूचना काय केलेल्या आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे त्या संदर्भात. या संदर्भात अनुराधा ओक मॅडम ज्या आहेत आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची तिच्यावर स्वाक्षरी सुद्धा आहे, त्याच्यामुळे हे ऑफिशियल आहे. आणि जवळपास माझं एक तुम्हाला अजून एक सजेशन आहे की तुम्ही जाताना सोबत जे आहे सर्व डॉक्युमेंटची जी फाईल आहे ती सोबत न्या. कोणते डॉक्युमेंट्स कामा पडेल सांगता येणार नाही, तरी सुद्धा जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला मेन होते ते सांगितले, सर्व डॉक्युमेंट एवढेच न्यायचे, बाकी कोणते डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचं नाहीये. पण ऐन वेळेवर जर त्यांनी दुसरा एखादा काहीतरी तुम्हाला पुरावा मागितला किंवा डॉक्युमेंट्स मागितला, त्यावेळेस तुमची डॉक्युमेंटची फाईल असेल तर त्यावेळेस त्यांना सादर करायला काही हरकत होणार नाही. ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला अडचण येणार नाही. तर आय होप हा जो व्हिडिओ या संदर्भात होता, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ही जी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. व्लॉगिंग चॅनलची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तिथे मला तुमच्या सपोर्टची जास्त आवश्यकता आहे. लवकर जा, लवकर सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे किंवा टेलिग्रामचं जे चॅनल आहे त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.